कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम रूप पाहतालोचनी सुखदाने साजणी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी होता सुरोताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी सर्व सुखाचे साधुबोध झाला तो नरोनी आठीला साधुबोध झाला तो नरोनी आठीला आई प्रभुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती कापुराची वाती उजळली ज्योती कापुराची वाती उजळली उजळले ज्योती आईचा समाप्ती झाली जैसी आईचा समाप्ती झाली जैसी आईचा समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य
दशरथी आला भाग्य विनटला आला भाग्य विनाशला साधूचा केला हरिभक्त साधूचा केला हरिभक्त साधूचा केला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी गोडी संगती सजनी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी गोडी संगती हरि सजनी दिसे जनी वणी आत्मतत्वे हरि जनी वनी आत्मतत्व हरि जनी वनी आत्मतत्व हरि मुखे मना हरि हरि हे मना हरि मुखे मना हरि हरि हे मना ज्ञाती गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी रोपार कुमाई हरि गोपार कुमाई रोपार कुमाई 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 गोपार कुमाई रखुमाई साधू बोध झाला तो निर्णय केला साधू बोध झाला तो निर्णय केला साधू बोध झाला तो निर्णय साधू बोध झाला तो साधू बोध झाला तो नुरनिया ठेला साधू बोध झाला तो नुरनिया ठेला साधू बोध झाला तो नुरनिया साधू बोध झाला तो नुरनिया ठायचा मुराला अनुभवाय ठायचा मुराला अनुभवावे हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माय ठाईचा मुराला ठाईचा मुराला हरि मुखे माना हरि मुखे पुण्याचे गणाना कोणाचा कोण करे कोण करे पुण्याची गणना
कोण करे पुण्याची गणना
मोक्षरेखे आला, भाग्यवी नटला, साधूचा अंकेला हरिभक्त. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरिदिशे जनिवनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम प्रथम नमन दुसरे नमस्कारुनी आता बंद करायचं. फॅन बंद कर. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ या ग्रंथातला हा 6व्या क्रमांकाचा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हरिपाठाच्या या 6व्या क्रमांकाच्या अभंगामध्ये ज्ञानराज माऊली साधूंचा बोध साधकाच्या जीवनावर काय परिणाम घडवतो, काय परिणाम करतो, त्या साधू बोधाचा साधकाच्या जीव कमी राहू द्या वाढू नका. त्या साधू बोधाचा साधकाच्या जीवनावर होणारा जो परिणाम, त्या परिणामाचं चिंतन सांगणारा हा ज्ञानोबारायांचा अभंग आहे. विठ्ठल 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 जीवाच्या पाठीमागे अनादी कालापासून एक दुःख लागलेलं आहे. त्या दुःखातून या विश्वातला कोणीही जीव सुटलेला नाही. फक्त माणसाच्याच मागे हे दुःख आहे असं समजण्याचं मानण्याचं काही कारण नाही. 84 लक्ष योनीमध्ये जेवढे काही जीव अडकलेले आहे, त्या 84 लक्ष योनीमध्ये असणाऱ्या सर्व जीवाच्या पाठीमागे एक दुःख लागलेलं आहे आणि ते दुःख अनादी कालापासून लागलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल लक्ष राहू द्या. शब्द काय वापरला आपण? अनादी. काल काय सांगितला? जीवाच्या मागे दुःख कधीपासून लागलंय? हे अनादी काल. अनादी हा जो शब्द आहे ना, अनादी, वेदांतामध्ये 4 प्रक्रिया सांगितल्या जातात. अनादी अनंत, अनादी शांत, साधी अनंत, साधी शांत. याच्यात अनादी जे तत्व आहे, अ हा उपसर्ग आहे. व्याकरणातला अ हा उपसर्ग शब्दामध्ये जेव्हा येतो तेव्हा तो नकाराचा अर्थ घेऊन येतो. अ म्हणजे नाही, अ म्हणजे नाही, आणि आदी म्हणजे सुरुवात. ज्या दुःखाची सुरुवात जीवाच्या ठिकाणी कधीपासून झाली सांगणं शक्य नाही. त्याचा कालखंड, त्याचा कालाव कधीपासून आता हे बाकीचे आजार आपण कधीपासून तुम्हाला हे डायबिटीस सुरू झाला हो? 4 वर्षापासून. कधीपासून बीपी वाढला हो? 15 वर्षापासून. हे आपण सांगू शकतो. कधीपासून हे दुःख तुमच्या मागे लागलं? त्या दुःखाचा कालखंड सांगता येत नाही. म्हणून अनादी कालापासून हे दुःख जीवाच्या मागे लागलेलं आहे. विठ्ठल कोणतं दुःख आहे?
वेदांताच्या परिभाषेमध्ये त्या दुःखाला भवदुःख म्हणतात आणि तुमच्या आमच्या बोलीभाषेमध्ये त्याला संसार दुःख म्हणतात. हे भवदुःख वा संसार दुःख अनादि, त्याला कमी जास्त करू, इतकं सुंदर लागलंय ना ते. हा नाही, हा बोट घातले का ते कमी जास्त इतकं नाही, इतकं त्या काही तुम्ही टेन्शनच घेऊ नका. इतकं सुंदर लागलंय ते, लय भलतंही सुंदर लागलं. एवढं चांगलं कधी लागतही नाही कुठं. काही ते तिकडं पाऊस नका कोणाकडं, डोळे झाकून बसा. तुम्हाला एकच सांगतो, आम्ही ज्ञानदेव तुकाराम म्हटलं का तुम्ही बंद करा फक्त. आता बोट घालूच नका. विठ्ठल सुंदर आहे, काही टेन्शन घेऊ नका, एकदम सुंदर आहे. द्या लक्ष. आपण चिंतन असं सुरू केलंय, अनादी कालापासून जीवाच्या मागे दुःख लागलंय. काय दुःख आहे तर त्या दुःखाला भवदुःख वा संसार दुःख म्हणतात. या भवदुःखातून, संसार दुःखातून कोणीही जीव सुटलेला नाही. प्रत्येक जीव या दुःखामध्ये अडकलेला आहे. महाराज, या दुःखाचं स्वरूप काय हो? या भवदुःखाचं किंवा संसार दुःखाचं नेमकं स्वरूप काय हो? काय का याचं स्वरूप आहे पुन्हा जन्मने पुन्हा मरणे, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. हे भवदुःखाचं, संसार दुःखाचं स्वरूप आहे. विठ्ठल 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 या जीवाच्या बाबतीमध्ये तुम्ही बघा, जे जन्मतात ते मरतात, मरतात ते जन्माला येतात, जन्माला येतात ते मरतात. आणि हे कालचक्र आहे महाराज, अखंड चालतं हे कालचक्र. हे कालचक्र अखंड फिरतच राहतं, याच्यामध्ये थांबणे ही क्रिया नाही. विठ्ठल 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 ज्ञानोबारायांनी दुसऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर चिंतन केले. ऐका, ज्ञानोबाराय म्हणतात, सूर्याचा नित्य उदय आणि नित्य अस्त जसा ठरलेला आहे. उदयाला येणं, अस्ताला जाणं, अस्ताला जाणं, उदयाला येणं. सूर्याचा नित्य उदय, नित्य अस्त जसा ठरलेलाच आहे, तसं जीवाचं जन्म मरण अपरिहार्यतेने ठरलेलंच आहे. ठरलेलंच आहे. तुम्ही एक मिनिट ऐका. उद्या उदयाला आलेला सूर्य जर असं म्हणाला का मी अस्तमानाला जाणार नाही, तर त्याला अस्त थांबवता येईल का? आणि अस्तमानाला जाणारा सूर्य असं जर म्हटला मी पुन्हा उदयाला येणार नाही, त्याला उदय थांबवता येईल का? तसं जन्माला आलेला आपल्यापैकी कोणी एखादा म्हटला मी मरणार नाही, त्याला मरण चुकवता येईल का? आणि एखादा मरणारा म्हटला मी जन्माला येणार नाही, त्याला जन्म थांबवता येईल का? मरावही लागतच, जन्मावही लागतच. येणे कने ओ जाणे शेव, कने ओ जाणे शेव, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडीले धन तेही नचले लक्ष कोटी, जोडीले धन लक्ष कोटी. मनोनी आले मिया सावळ्याच्या भेटी, ओ आता घालावो याच्या पायावरी, आता घालावो याच्या पायावरी. निळोबारायांची गवळण काय सांगते बघा. शब्द काय बघा. येणे एकले हो पण
जाणे ही सेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, सोडिले धन तेही नचले लक्ष कोटी, म्हणून आले मी या सावळ्याच्या भेटी, वो आता घालावो याच्या पायावर, हाची चुकविल जन्माची भोवरी. पण काय इथं यावं लागतं, जावं लागतं, येणं थांबवता येत नाही, जाणं थांबवता येत नाही. ज्ञानोबारांचं चिंतन मी तुम्हाला सांगत होतो. ज्ञानोबाराय दुसऱ्या अध्यायामध्ये लिहितात, ना तरी उदो असतू अपैशे, ना तरी उदो असतू अपैशे, हे अखंडित होत जात जैसे, अर्जुना हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी, हे जन्म मरण तैसे कैसे, तर उदो असतू अपैशे, सूर्याच्या बद्दल उदो असतू अपैशे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. विठ्ठल 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 विठ्ठल. शंकराचार्यांची भाषा तर सगळ्यांच्या परिचयाची आहे. तुमच्या शंकराचार्यांचं बोलणं सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. आचार्य गोड बोलले, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पाहे मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शंकराचार्यांची भाषा काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे, याला संसार दुःख असं म्हणतात. इह संसारे खलु दुस्ता, ही आचार्यांची भाषा आहे. मला तुम्हाला काय बोलायचंय, जीवाच्या मागे जे दुःख लागलं ते दुःख जन्म आणि मृत्यू. बरं तुम्हाला एक सांगतो महाराज, या जन्म मरणाच्या चक्रात जो अडकला त्याला थांबणं नाही. जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, अगदी अखंडतेने चालतं, अखंडतेने जन्मावंच लागतं. आणि आता तुमच्या आमच्या बाबतीत तर आपण असं ठरवून टाकलंय आता, काय आपलं एक गणितच असं ठरलं, जन्मायचं कशा करता, बस मराया करता, मरायचं कशा करता, पुन्हा जन्माला ये. तुम्हाला एक ढोबळ प्रश्न सांगू का? ढोबळ 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 म्हणजे तो ग्रंथात नाही, पुस्तकात नाही, वेदात नाही, पुराणात नाही, ज्ञानेश्वरीत नाही. हे बगल पुराण देऊ का पुढे, सोडू का पुढे, बगल पुराण ढोबळ ढोबळ एकदम काय. आणि एक मिनिट फक्त लक्षात घ्या, प्रश्न जसा आहे उत्तर तसंच द्यायचं. प्रश्न जर ढोबळ आहे तर उत्तरही ढोबळच द्यायचं, संयुक्तिक उत्तर चालणार नाही. प्रश्न संयुक्तिक असला तर उत्तर संयुक्तिक चालतं, पण प्रश्न जर ढोबळ आहे तर संयुक्तिक उत्तर नाही द्यायचं, मग उत्तर सुद्धा ढोबळच द्यायचं. विचारू काय, सोपं एकदम. खायचं कशा करता, हा जगायाकरता हे संयुक्तिक झालं, जगण्याकरता खाणं हे उत्तर संयुक्तिक झालं. म्हणून मी आधीच सूचना केली, संयुक्तिक उत्तर नाही चालणार, प्रश्न ढोबळ आहे ना. हा मग खायचं कशा करता, खायचं कशा करता, खायचं कशा करता, पोट रिकामं करण्याकरता. आणि पोट रिकामं का करायचं, पुन्हा भूक लागली म्हणजे खाण्याकरता. तसं जन्मायचंय ते मरण्याकरता. आता हे ऐकताना कसं तरी वाटलं, थोडं बरं सांगू का काय. सकाळी नळाला पाणी आलं, सकाळी नळाला पाणी आलं, घरातले सगळे भांडे भरायचे, सगळे भांडे भरून ठेवायचे. कशा करता, दिवसभर रिकामे करण्याकरता. आणि दिवसभर भांडे रिकामे काय करायचे, उद्या पाणी आलं म्हणजे भरण्याकरता. हे जसं आपलं चाललंय ना महाराज, तसंच आहे बघा. जन्मायचंय ते मरण्याकरता, मरायचंय ते जन्माने जन्मतात, ते मरतात, मरतात ते जन्मतात. पंचदशी मध्ये विद्यारण्यांनी इतकं सुंदर उदाहरण दिलंय. नद्यामी वाकिता वर्ता, तिथं नदीच्या प्रवाहित पाण्यामध्ये भवरा पडला, तर तो भवरा काय करतो, मागून ज्या वेगाने पाणी वाहत येतं त्या पाण्याचा वाहण्याचा जो वेग आहे त्या वेगाने भवरा पाण्याला पुढे सरकू देत नाही.
मग काय करतो, त्या भवऱ्यात जे पाणी येतं, भवऱ्यात पाणी सापडतं, त्या पाण्याला भवरा गरगर 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 फिरवतो आणि एकदम प्रेशरनी खाली दाबतो, पाण्याला खाली दाबतो, उसळी मारून ते पाणी वरती येतं. भवरा खाली दाबतो, उसळी मारून पाणी वरती येतं. आता ऐका, त्या फिरणाऱ्या पाण्यात एखादा किडा सापडला, त्या फिरणाऱ्या पाण्यात जर एखादा किडा सापडला तर तो किडा त्या पाण्याच्या गतीप्रमाणे गरगर 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 फिरतो, खाली जातो वर येतो, खाली जातो वर येतो, खाली जातो वर येतो. मी तुम्हाला असं विचारतो, तो किडा वर काय येतो? खाली जातो म्हणून. खाली का जातो? तसं आपल्यातला एखादा मेला का मेला? जन्माला आला होता म्हणून. आणि एखादा जन्माला आला का आला? मेला होता म्हणून. आणि हे चक्र अनादी आहे महाराज. याच्यातून जीवाची सुटका नाही बरं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि हे काय का अविरत हे कसं फिरतं? बघा, थांबून घेतो थोडं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे बा काय होतं, लिंक तुटते, विषयाची लिंक तुटते. आणि तुकाराम महाराजांचा एक अभंग ध्यानातच ठेवायचा, भजनी विक्षेप तेच पै मरण, नवजावा तो क्षण एक वाया. भजनी विक्षेप तेच पै मरण, नवजावा तो क्षण एक वाया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लक्ष राहू द्या. लक्ष आहे ना सगळ्यांचं? सगळ्यांचं लक्ष आहे ना? वा छान, असेच माणसं पाहिजे ना. कुठपर्यंत आलं होतं? असंच लक्ष राहू द्या, कारण तुमचं लक्ष असं आहे म्हणून आमचं बरं आहे. ही सगळी श्रीमंती तुमच्या दुर्लक्षाचा परिणाम आहे, दुसरं काही. तुम्हाला खरं एक वाक्य सांगू का? काय? आमचे कीर्तन एकदाच ऐकून तुमच्या ध्यानात राहिले का आमचं वाटोळं झालंच समजा. दरवेळी नवीन माल आणायचं कुठून? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी दोन शब्द तुमच्या पुढे मांडत होतो. या जन्म मरणाच्या चक्रात भावऱ्यात त्या किड्याप्रमाणे जो जीव अडकला, गरगर 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 फिरतो, थांबणं नाही बुवा, अविरत अखंडत्वाने. एक नाटाचा अभंग सांगतो, 3 चरण सांगतो, फार गोड आहे. जन्म मरणात फसलेला जीव या चक्रामध्ये अविश्रांत अविश्रांत अखंड कसा फिरतो, तुकोबाराईने एका नाटाच्या अभंगात फार गोड चिंतन केले. ऐका, महाराज सांगतात, क्षण एक तोही नाही विसावा. शब्द लक्षात, क्षण एक तोही नाही विसावा, लक्ष 84 घेतल्या धावा, भोवंडिता पाठी लागल्या हवा, लागो आगी नावा माझ्या मी पणावो, प्रथम केला गर्भिवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मास येथवरी, बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी, मरे मागुता जन्मधरी. आणि कसं? क्षण एक तोही नाही विसावा. कसा फिरतो? पहिल्यांदा 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात, गर्भवास, गर्भवास संपला जन्म, जन्म संपला बाल्य, बाल्य संपला तारुण्य, तारुण्य संपलं प्रौढत्व, प्रौढत्व संपलं म्हातारपण, म्हातारपण संपलं मेले, मेले का पुन्हा आईच्या पोटात, पुन्हा गर्भवास, पुन्हा जन्म, पुन्हा बाल्य, पुन्हा तारुण्य, पुन्हा म्हातारपण, मेले, पुन्हा गर्भवास, पुन्हा जन्म, पुन्हा बालपण, पुन्हा तरुणपण, पुन्हा म्हातारपण, मेले, पुन्हा गर्भवास, पुन्हा चालू दे सकाळपर्यंत. त्याला ब्रेकच मारायचे. क्षण एक तोही नाही विसावा, लक्ष 84 घेतल्या धावा, गोवंडिता पाठी लागल्या हवा, लागो आगी नावा माझ्या मीपणा. हे वर्णन आहे. मला काय सांगायचंय असं. बर महाराज, किती जन्म, किती, तुम्हाला एक सांगतो, कदाचित तुमच्यातला एखादा सुज्ञ ऐकणारा बसल्या बसल्या
कीर्तनात बोलायचं नसतं म्हणून गप्प राहाल, पण मनातली मनात कदाचित असा विचार येईल तुमच्या का आत्तापर्यंत जीवाचे जन्म मरण झाले किती, आत्तापर्यंत हा जीव प्रत्येकाचा किती वेळा जन्माला आला आणि किती वेळा मेला. तर ऐका बरं का, आत्तापर्यंत जीवाचे जन्म मृत्यू किती झाले याचा निश्चित आकडा 4 वेदाला सांगता आला नाही, 6 शास्त्रांना सांगता आला नाही, 18 पुराणांना सांगता आला नाही, न कोणत्या तत्ववेत्याला सांगता आलेला नाही. किती वेळा जन्म झाला, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जीदारा. त्याला आवाज एकदा सेट करून घ्या होता. आवाज तुमचा आवाज जसा आहे तुमचा आवाज तुमच्याप्रमाणे सेट राहील, बाकीच्यांचे आवाज एकदा सेट कर, परत त्याला काहीच करू नको, एकदा सेट कर. गणित नाही जीदारा, गणित नाही जीदारा, गणित नाही पडिलो अवरती भोवरा, पडिलो अवरती भोवरा, बहु थोरा ओळसिया, बहु थोरा ओळसिया, बहु थोरा ओळसिया, बहु थोरा ओळसिया. किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, बहु थोरा ओळसिया, बहु थोरा ओळसिया, बहु थोरा ओळसिया. किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, फेरा. या नाटाच्या अभंगात उत्तर दिले तुकाराम महाराजांनी. ऐका विषय काय सांगितला, आतापर्यंत जीव किती वेळा जन्माला आला, किती वेळा मेला सांगता. तुकाराम महाराज उत्तर देतात, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी. इथं लाल रेग मारून घ्या, अंडरलाईन करा, गणित नाही जी, त्याचं गणित सांगता येत नाही. अजून एका नाटाच्या अभंगात महाराजांनी एक उदाहरण फार गोड दिलंय. चालिलो किती ते न कळे, दुख्यार कळे भुकताना, चालिलो किती ते न कळे, दुख्यार कळे भुकताना, चालिलो किती ते न कळे, झुंतिले घाना बांधोनी डोळे, मागे जोडे यार तेरे बहु पोळे, चालिलो किती ते न कळे, दुख्यार कळे भुकताना, झुंतिले घाना बांधोनी डोळे, मागे जोडे यार तेरे बहु पोळे, चालिलो किती ते न कळे, दुख्यार कळे भुकताना. या नाटाच्या अभंगात महाराजांनी उदाहरण दिले. ऐका, आता घाणी राहिली नाही, तेल्याचे शिन्नर मध्ये आहे ते, आहे की नाही? कोणती गल्ली आहे? हा हा, हे चौकामध्ये आहे ना, कोपऱ्यावर गाण्याचं तेव्हा पडके शिकडा.
सिन्नरमध्ये आहे तो घाणा, पण आता शक्यतो घाणे राहिले नाही. आमच्या वावीत लय घाणे होते, पण आता घाणे राहिलेच नाही. ते माणसं राहिले नाही तेल काढणार, जुनी माणसं संपली, नवीन मंडळीला ते टेक्निक नाही. त्या घाण्याला बैल जुंपला जायचा. तो बैल सकाळी 8 वाजता जुंपला जायचा, दिवसभर घाण्याला जुंपून राहायचा रात्री 8 वाजेपर्यंत. सकाळी 8 वाजता तो बैल घाण्याभोवती फिरायला लागला, रात्री 8 वाजेपर्यंत 12 तास नॉन स्टॉप सारखा फिरायचा. त्याच्यात पुन्हा त्या बैलांनी चालण्यामध्ये दिरंगाई करू नये, कुचराई करू नये, त्याने असं दुडकीवर चालावं, जलद चालावं म्हणून तो माणूस काय करायचा, आयडिया करायचा. आयडिया कोणती? 1 नंबरची आयडिया, त्याच्या डोळ्याला झापडं बांधायचे, कातड्याचे राहायचे, डोळ्याला झापडं बांधायचे. झापडं बांधल्यावर काय होतं, त्या बैलाच्या डोळ्याला झापडं बांधले का त्याला डावही दिसत नाही, उजवं दिसत नाही, नो लेफ्ट नो राईट ओनली स्टेट. त्याला डावं दिसत नाही, उजवं दिसत नाही, फक्त समोरच दिसतं. त्याच्यामुळे त्याची वृत्ती, त्याची बुद्धी फाकत नाही. चालणाऱ्या माणसाची बुद्धी फाकते कधी, इकडं पाय तिकडं, मग त्याची चाल बदल. पण त्याने इकडं तिकडे न पाहता नाकाच्या शेंड्या पुढे पाहून सरळ चालला ना, त्या लवकर चालणं उरकतं त्याचं, पण त्याची चालही व्यवस्थित चालती. इकडं तिकडे पाहिलं चालणं दिरंगाई होती, म्हणून झापडं बांधले जायचे. झापडं बांधून सुद्धा तो बैल चालायला, कुचराई करायला लागला, दिरंगाई करायला लागला. मग 2 नंबरची आयडिया आहे, त्याला मारण्याचा जो चाबूक आहे, त्या चाबकाची जी दांडी आहे, त्या दांडीला आरी लावलेली राहते. आरी म्हणजे अनकुचीची बाजू, खिळ्याची अनकुचीची बाजू बाहेर काढलेली राहती आणि ती 8 ठोकलेली राहती त्या दांडीमध्ये. तो खिळा आणि अशी अनकुचीची बाजू बाहेर राहती, तिला म्हणतात आरी. आरी. आणि मग तो चालायला कुचराई करायला लागला तर मग काय करायचं, त्याला आरी टोचायची, त्याला आरी टोचायची. आरी टोचली का ते बैल दुडकीवर पडत. मग त्याच्या डोळ्याला झापडं बांधून त्याला आऱ्या टोचून सकाळच्या 8 पासून रात्रीच्या 8 पर्यंत धावू धावू तो बैल त्या घाण्याभोवती अखंड फिरला. किती तास फिरला? 12 तास फिरला. मग आता 1 मिनिट ऐका, मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, जो बैल न थांबता घाण्याभोवती 12 तास फिरला तर तो दिवसभर नेमका किती किलोमीटर चालला? सांगा, सांगा त्याची किलोमीटर. चालला नाही का तो? एका जागी उभा आहे का? चालला नाही का तो? चालला. चालला ना, सांगा ना किलोमीटर. मग महाराज तुकोबाराय म्हणतात, बैल चालला एवढंच खरं, पण त्याचे किलोमीटर जसे सांगता येत नाही. जुंतीले घाना बांधूनी डोळे, मागे जोडे आर, त्याने बहु पोळे. चालला पण चालिलो किती ते न कळे, दुःखे आरंबळे भुकतान. घाण्याभोवती फिरणारा बैल चालला एवढं खरं, पण किती चालला सांगणं शक्य नाही. तसं आतापर्यंत जीव जन्माला येऊन मेला एवढंच खरं, पण किती वेळा जन्माला आला आणि किती वेळा मेला सांगणं शक्य नाही. विठ्ठल 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 महाराज म्हणतात, किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरीसा पाठ, हातपाय धुवूनच मागे लागला होतो, थांबूनच देत नाही जीवाला. अखंड जीवाचं भ्रमण चालू आहे, जन्म मरण जन्म मरण. विठ्ठल 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 तुम्हाला एक गंमत सांगतो बरं का, ऐका. एक राजा होता, आता बरं आहे ना, सध्या हेच कीर्तन आहे बरं का. एक राजा होता आणि त्या राजाला छंद होता, नाद होता. आता राजा म्हटलं का त्याला नाद राहतोच. राजाने नाही नाद करायचं मग का गोसाईनी करायचा? नाद करायचा तरी कोणी? राजा म्हटलं की त्याला नाद राहतोच. या राजाला एक वेगळाच नाद होता. कोणता? त्याला गोष्टी ऐकायचा फार छंद होता. गोष्टी सांगणारे त्याच्या अवतीभोवतीच राहायचे अखंड. पण त्याची महाराज काय जिज्ञासा, त्याचं समाधानच होत नव्हतं. किती गोष्टी सांगा, किती गोष्टी सांगा, त्याचं पोटच भरत नव्हतं. तो बास बास असं म्हणतच नव्हता, त्याचं समाधानच होत नव्हतं.
आणि हे सांगणारे सारखे सांगत राहायचे. पण तुम्हाला एक सांगतो काय असतं, सांगणारा किती हुशार किती अभ्यासू असला तरी त्याच्या सांगण्याला कधी ना कधी तरी मर्यादा येते. म्हणजे कधी ना कधी तरी रिपीट होतं, मागचा विषय पुढं येतो. आणि याला एक गोष्ट दुसऱ्यांदा ऐकताना इंटरेस्ट येत नव्हता, पहिले ऐकलेली आहे. जसं काय काय कीर्तनकार आम्हाला माहितीचे त्याच नवीन त्याला नवीन नवीन लागायचं. आता सांगणाऱ्यांचा खजिना संपला, नवीन आणायचं कुठून नेमकं काय. मग त्या राजांनी सांगणारे वैतागले, कंटाळले, त्याच्यापासून दूर गेले. मग राजांनी फरमान काढलं काय, जो न संपणारी गोष्ट सांगणार, जो कोणी न संपणारी गोष्ट सांगणार त्याला 2 लाख रुपयाचं इनाम बक्षीस देणार. आता 2 लाखाचं आमिष होतं, पण सांगणाऱ्यांकडे नवीन भांडवल मटेरियल काही नव्हतं, त्याच्यामुळे ते गप राहिले. पण एक आगंतुक हुशार त्या गावात आला, त्यांनी राजाचं फरमान पाहिलं. तो राजाला भेटला, महाराज न संपणारी गोष्ट सांगितली, 2 लाख देणार. म्हटले देणार, पण आठ माहितीये तुला. म्हणजे काय, गोष्ट सांगायची पण न संपणारी गोष्ट. कशी तुम्हाला माहितीये का? नाही. न संपणारी गोष्ट कोणाला माहितीये तुम्हाला? बोला, तुम्हाला कोणाला माहितीये का न संपणारी गोष्ट? नाही, मला माहितीये. हा, कोणती हो? जी कधी सुरूच होत नाही. तिला संपायचं काही कारणच नाही ना. राजा म्हटला 8 लक्षात घे, 2 लाख मिळणार इनाम, पण गोष्ट न संपणार. सांगतो म्हटला महाराज, वकारा देत राहा, कर म्हटलं सुरू. मग त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. महाराज, चापडगाव सारखं एक गाव होतं. राजा हिंदीमध्ये वकार द्यायचा. फिर त्या गावात एक सदन शेतकरी होता. फिर त्या शेतकऱ्याची एकाच जागी 500 एकर जमीन होती. फिर त्याच्या 500 एकर जमिनीपैकी 100 एकर जमिनीमध्ये विस्तीर्ण असं वडाचं झाड होतं. फिर कारण वडाचं काय राहतं, पारंबी जमिनीला टेकली झाड पुढं सरकतं, पारंबी टेकली झाड, असं पारंब्या टेकत पुढं सरकत सरकत 100 एकर शेतीमध्ये असा विस्तीर्ण वडाचं झाड होतं. फिर त्या वडाच्या झाडावर लाखो म्हणजे अनेक वचन वापरलं मी, लाख नाही लाखो चिमण्यांनी त्या वडाच्या झाडावर घरटे केले होते. फिर मग उरलेल्या 400 एकर मध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी पेरली. फिर ती ज्वारी उतरून पडली. फिर मग ती पोटारली. फिर मग ती कमराला लागली. फिर मग ती डोक्यावर फिरली. फिर मग त्या कंस लागले. फिर मग त्या कंसात दाणे भरले. फिर मग चिमणी घरट्यातून उठायची. फिर कंसावर बसायची. फिर दाणे खायची. फिर भुरकून उडायची. फिर दुसरी चिमणी यायची. फिर कंसावर बसायची. फिर दाणे खायची. फिर भुरकून उडायची. फिर तिसरी चिमणी यायची. फिर कंसावर बसायची. फिर दाणे खायची. फिर भुरकून उडायची. फिर चौथी चिमणी यायची. फिर कंसावर बसायची. फिर दाणे खायची. फिर आता चिमण्या किती आहे? चिमण्या किती आहे? सांगणारा मरल आणि ऐकणारा मरल, पण गोष्ट संपल का? चिमण्या किती? लाखो. शेवटी महाराज तो सांगणारा वैतागला, त्याचं तोंड दुखायला लागलं. पण सांगणारा हुशारच होता. त्यांनी काय केलं, त्याच्याच शॉर्टकट मारला. त्या बोलण्यामध्ये त्यांनी त्याच्याच शॉर्टकट मारला. त्याच्याच शॉर्टकट काय मारला? राजांचा फिर, हा म्हणायचा भुर, फिर भुर, फिर भुर. आता बाकीचं म्हटलं तुम्ही भरायचं बरं का, बसल्या बसल्या. तुम्ही नुसतं असं नाही, तुमची जबाबदारी. बाकीचं काय भरायचं? चिमणी घरट्यातून निघाली, कंसावर बसली, दाणे खाल्ले, आणि मग ते आहेत 2 जण, हे मधलं तुम्ही भरायचं. फिर बुर, फिर बुर, फिर बुर. मग राजा वैतागला. आणि राजा त्याला म्हटलं 1 मिनिट थांब, 1 मिनिट थांब. काय, मला एक सांग. काय, हे तुझं भूर कधी संपणार? हे तुझं भूर कधी संपणार? तेव्हा गोष्ट सांगणारा म्हटला, राजा तुझं फिर संपलं का माझं भूर संपलं? तुझं फिर संपत नाही, माझं भूर संपत नाही. तसं जीवाचं जन्म मरण आहे. जीव यातून सुटण्याकरता जोपर्यंत साधना करीत नाही, जोपर्यंत प्रयत्न करीत नाही, तोपर्यंत या चक्रातून, या दुःखातून जीवाची सुटका नाही. आता प्रश्न असा आहे मग महाराज, का जीवाला या अनादि भव दुःखातून कायमच तरायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, जन्म मरणातीत व्हायचं असेल, जन्म भावा रूप व्हायचं असेल, तर जीवानी साधन करावं काय? त्याने उपाय नेमका काय करावा? असं काय साधन आहे का ते साधन जीवानी केलं आणि तो जन्म मरणाच्या या भवातून कायमचा तरुण गेला, त्याचा उद्धार झाला? याच्या करता नेमकं साधन काय? ऐका, ज्ञानोबाराय साधन सांगतात.
साधन कोण सांगतात? ज्ञानोबाराय सांगतात. कुठं सांगतात? हरिपाठाच्या 5व्या अभंगात सांगतात. परत लक्षात घ्या, आपण कीर्तना करता निवडलाय हरिपाठातला अभंग 6वा. जीवाला संसार दुःखातून भव दुःखातून तरुण जाण्याचा उपाय ज्ञानोबाराय सांगतात. तो हरिपाठाच्या 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात. साधूचे संगती तरुणोपाय, साधूचे संगती तरुणोपाय, साधूचे संगती तरुणोपाय, साधूचे संगती तरुणोपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय, साधूचे संगती तरुणोपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय, साधूचे संगती तरुणोपाय. परत ऐका, आपण चिंतनाला अभंग निवडलाय 6वा. ज्ञानोबाराय उपाय सांगतात 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणात उपाय काय सांगितला? साधूचे संगती तरुणोपाय. जीवाला या भवदुःखातून तरुण जायचं असेल तर एकमेव उपाय आणि रामबाण उपाय कोणता? साधूची संगती, संतांची संगती. साधूच्या संगतीमध्ये जीव आला का तो भवदुःखातून कायमचा तरला. विठ्ठला माय बापे पिंड पाळीला, माय बापे पिंड पाळीला, माय बापे पिंड पाळीला, माया बापे पिंड पाळीला. जन्म मरण जाय संत संगे, जन्म मरण जाय संत संगे, जन्म मरण जाय संत संगे. माय बाप पिंड पाळीला माया, जन्म मरण जाय संत संग. संतांच्या संगतीत आला तो जन्म मरणातीत झाला. साधूचे संगती. थांबा, लक्षात घ्या, ऐका. उपाय कोण सांगत? साधूच्या संगतीत जीवाला तरण्याचा उपाय आहे. उपाय कोण सांगत? ज्ञानदेव सांगे. उपाय कोण सांगत? ज्ञानदेव सांगे. आणि काय सांगतात? दृष्टांताची मात. 2 शब्द आहे, दृष्टांत आणि मात, 2 शब्द आहे. दृष्टांत या शब्दाचा अर्थ आहे अनुभव. दृष्टांत म्हणजे अनुभव आणि मात या शब्दाचा अर्थ आहे गोष्ट. ज्ञानोबाराय त्यांच्या अनुभवात आलेली जीवाला तरुण जाण्याची उपायाची गोष्ट 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुण. साधूच्या संगतीत जीव आला का तो जन्म. आणि 1 मिनिट ऐका, साधूच्या संगतीतच जीवाचा तरुणोपाय आहे. हा ज्ञानोबारायांनी उपाय म्हणजे स्वतःचा अनुभव सांगितला. ज्ञानोबाराय म्हणतात माझा उद्धार झाला, मी जन्म मरणातून तरलो, माझा उद्धार झाला. याला कारण फक्त एकच आहे, माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा संग आणि त्यांची कृपा. आता उद्धरीला गुरु कृपे, आता उद्धरीला गुरु कृपे, आता उद्धरेला गुरु कृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. तरलो
तरलो आता उतरिलो आता उतरिलो गुरु कृपे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा असता पाठी राखा आता उतरिलो आता उतरिलो श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा असता पाठी राखा असता पाठी राखा विरुक्ती पत्करून ज्ञानोबाराय बोलले ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो पण कशाचा परिणाम उद्धार झाला माझा तरलो मी या भवातून कशाचा परिणाम आता उद्धरिलो गुरु कृपे याला म्हणतात साधूचे संगती आता हाच अनुभव ज्ञानेश्वरीत पण सांगितला पहिल्याच अध्यायात सुरुवातीलाच बहुतेकांच्या ओबी पाठ आहे ज्ञानोबाराय म्हणतात मी तरलो माझा उद्धार झाला याला एकच कारण ज्ञानेश्वरीत हा अनुभव पहिल्याच अध्यायात सांगितला माऊली म्हणतात मज हृदयी श्री गुरु जेने तारिलो हा संसार पुरू याला म्हणा साधूचे संगती हाच अनुभव हाच इतर अभंगात पण आहे ज्ञानोबारे म्हणतात माझा आत्मविश्वास निश्चय आहे सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठंका न कोणी हा मी तरलो याला कारण सद्गुरूंची कृपा म्हणजे साधूंची संगती आणि हाच अनुभव अमृत अनुभवात ज्ञानोबारांनी गोड सांगितला बरं ऐका आता काय अमृत अनुभवातली ओवी ही सिद्धांत व्यक्त करणारी ओवी डायरेक्ट आपण अमृत अनुभवात गेलो त्या ओवीकडं तर तो सिद्धांत बहुतेकांच्या लक्षात येणार नाही मग तो सिद्धांत लक्षात येण्याकरता आधी दृष्टांत घेऊन जर त्या सिद्धांताकडे गेलो तर तो सिद्धांत सगळ्यांना लगेच लक्षात येईल पण मग आता त्या सिद्धांताला व्यक्त करणारी पूरक दृष्टांताची ओवी पाहिजे आहे का ओवी आहे कुठं 10व्या अध्यायात आहे ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात आहे ओवी काय शेतकऱ्याच्या संबंधित ओवी आहे ओवी कोणती ऐका ज्ञानोबाराय म्हणतात जी बनकर झाडी शिंपी जीवेसाठी पाडोनी जन्म काढी आटी पण फळेशी तैच भेटी जै वसंतू पावे उदाहरण असं दिलं एका शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली आणि फळबाग लागले वेगळ्या वेगळ्या फळांची बाग तयार केली त्यांनी वेगळे डाळिंबाचा बाग पेरूचा बाग द्राक्षाचा बाग असे वेगळे बाग तयार केले आणि मग ते रोपं लावली ते रोपं रांचे मोठे झाले झाडं मोठमोठे झाली 5-5, 6-6 फूट झाडं वाढली त्यांना आळे वगैरे केले आणि सगळं व्यवस्थित चाललं वेळचोळी मशागत करीत होता खन्या करीत होता फवारण्या करीत होता औषधं फवारीत होता खतं बितं घालीत होता पाणी बिणी भरीत होता आणि झाडं भक्कम 5-5, 6-6 फूट उंच झाडं वाढली जी बनकर झाडी शिंपी जीवेसाठी पाडोनी जन्म काढी आती पण ज्ञानोबाराय काय बोलले ऐका काय ज्ञानोबाराय म्हणतात त्यांनी औषध किती मारू द्या फवारण्या किती करू द्या खत किती भारी घालू द्या पाणी किती भरू द्या आळे कसे करू द्या छाटण्या कशाही करू द्या पण काय त्या झाडाला फळं मात्र तेव्हाच लागणार जेव्हा वसंत ऋतूचं आगमन होणार वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत झाडाला फळ लागू शकत नाही फळेशी तैच भेटी जै वसंतू वसंताचा आला फळी फुली बहरला फळी फुली बहरला फळी फुली बहरला वसंताचा आला फळी फुली बहरला
हीच भीती जै वसंतू पावे. आता उदाहरण लक्षात राहू द्या. त्याच्यात आता एक अडचण पुन्हा अशी काय, आत्ताचे जे नवीन शेतकरी आहे ना, सुशिक्षित शेतकरी, त्यांना वसंत ऋतू म्हणजे काय हे कळायची मारामारच आहे. नवीन शेतकऱ्यांना वसंत ऋतू कळला तर नशीब आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल असे बरेच शेतकरी आहेत, त्यांना वसंतन काय नामकन काय मिळेल. एक जण तर बाबूराव जागीरदार सकाळी उठला, आंघोळ पांघोळ केली, फार्म हाऊस होतं, फळांची बाग होते, नाश्ता पाणी केला आणि ड्रायव्हरला म्हटलं गाडी बाहेर काढ. ड्रायव्हरनी गाडी बाहेर काढली, फडका बिडका मारला. ते बोला साहेब काय शिन्नर? नाही शिन्नर बिन्नर नाही. मग गाडी फार्म हाऊसला जाऊ द्या. गाडी फार्म हाऊसला गेली, एका झाडाखाली गाडी पार्किंग केली, जागीरदार खाली उतरला आणि फळांचे बाग होता तिथं बांधावर जाऊन कमरावर हात ठेवून उभा राहिला. तर गडी शेतातला काम करणारा गडी बागेमध्ये काम करीत होता. यांनी सगळे झाडं पाहिली, एकाही झाडाला फुलंही नाही फळही नाही. त्यांनी त्या गड्याला बोलवय, इकडे रे म्हटलं, इकडे काय, मला एक मिनिट सांग, आपल्या बागेला काही कमी पडलं का? बागेला काय कमी पडलं तेवढं सांग. काही कमी पडलं का? तोंडला मालक म्हणजे फवारण्या कमी पडल्या का? औषधं कमी पडले का? खतं कमी पडले का? तोंडला नाही. मग फवारणी मागपुढ झाली का? हे नाही. छाटणी मागपुढ झाली का? हे नाही. पाणी कमी पडलं का? मोटर गुळण्यांवर आली का? धरण आटलं का? नाही. मग मोटर पाणी भरपूर आहे, औषध वेळच्या वेळी आहे, खतं वेळच्या वेळी आहे, छाटणी वेळच्या वेळी आहे, मशागत जर व्यवस्थित आहे तर अजून बागेला फळं काय येत नाही. आणि मग त्या गाड्यांनी सांगितलं, मालक अजून वसंत ऋतू यायला अवकाश आहे. वसंत ऋतू जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत फळं लागणार नाही. तर या मालकाने त्या गड्याला विचारलं, तोंडला काय रे, काय वसंत ऋतू म्हणजे काय राहत रे? या आता याच्या प्रश्नाने तो गोंधळला. कोण? गडी. त्यांनी वसंत ऋतू कधी पाहिलेला नाही ना. काळा आहे का गोरा आहे, उंच लंबू आहे का बुटका आहे, असा रोड आहे का? माझ्याकडे नका पाहू, पण रोड आहे का जाड आहे, पॅन्ट शर्ट घालतो का धोतर वापरतो, तंबाखू खाऊन पिचकारी मारतो का बिड्या उडून दूर काढतो, त्यांनी कधी पाहिलेलाच नाही ना. यांनी त्याला विचारलं वसंत ऋतू म्हणजे काय? तो काय राहतं, कधी कधी काही काहींचं विचारणंच असं राहतं, समोरचा गोंधळून जातो. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. खानदेश भागामध्ये कीर्तन करायचं ते धुळा, जळगाव, तिकडं नंदुरबार, तिकडं. आता तिकडं आपल्यासारखं नाही बोलत. आपली भाषा वेगळी, तिकडूनची भाषा आहे ना ते आपल्यासारखं नाही, ते आयराणी भाषा. ते काय बोलतात आपल्याला कळतही नाही महाराज. ज्याच्या घरी जाऊन बसलं ना, ते नवरा बायको जर बोलायला लागले ना, आपण नुसतं भामट्यावानी तोंडाकडे पाहणे. ते काय बोलतात का शिव्या देतात मिळच लागत नाही. आपल्याला ती भाषाच कळत नाही. आणि तिकडं ते कीर्तन करायचं पण ते टाळपाक होत काही मिळालं. मग शेवटी दिवसभर फिरले पण मिळालंच नाही. मग त्यांनी असं ठरवलं, बाबा एक काम करा, ते काय कीर्तन काही होत नाही, आता प्रवचन करा. मग प्रवचन करायचं ठरलं. जुना काळ प्रसार माध्यम नव्हते, मग तेव्हा जुन्या काळी सगळ्यांना माहिती देण्याकरता एकच साधन होतं, दौंडी. गावागावात काय होती? दौंडी. दौंडीवाला बोलवला, त्याला गावात दौंडी द्यायला लावली. त्यांनी डफडं घेतलं, चौकात उभा राहायचा, डफडं वाजवायचं. डफड्याचा आवाज आला, सगळे लोक जमायचे, काय हो काय. आणि मग ऐका, आळंदीनं बाबा येल शे, रातले मंदिर मा प्रवचन होणार शे हो. चालेल, या चौकातून त्या चौकात, या गल्लीतून त्या गल्ली, आळंदीनं बाबा येल शे, रातले मंदिर मा प्रवचन शे हो. अशी दौंडी देत देत एसटी स्टँड कडे गेला. आणि आळंदीनं बाबा येल शे, रातले मंदिर मा प्रवचन शे. आणि त्यांनी दौंडी दिली तर तिथं एक 150 आणा त्याला भेटला दौंडी देणाराला. आणि तो त्या दौंडी देणारा म्हटला, जी भाऊ प्रवचन मा काय रास रे. म्हणजे यांनी त्या दौंडी देणाऱ्याला विचारलं, प्रवचन म्हणजे काय रे. आता तुम्ही मला सांगा, दौंडी देणाराचा आणि प्रवचनाचा किती संबंध राहतो? दौंडी देणारा प्रवचनाला येतो का? येतो का? तो दौंडीचे 50 रुपये घेतो, सगळ्या गावात दौंडी देतो, 30 पेतून 20 घेऊन घरी जातो. तो मंदिरात येतो का? यांनी त्याला विचारलं, प्रवचन म्हणजे काय रे. पण ते जरा डोकेबाज होत, त्यांनी त्याचं डोकं वापरलं. तो त्याला म्हटला,
जी भाऊ कीर्तन बारीक पिल्लू राहस ना त्याले प्रवचन म्हणतस. त्यांनी डोकं काय लावलं, कीर्तन म्हणजे 2-2.5 तास आणि प्रवचन म्हणजे 1-1.25 तास. कीर्तन मोठं आणि प्रवचन छोटं. तो म्हटलं कीर्तनाचं पिल्लू त्याचं नाव प्रवचन. अनेक कीर्तनकारी एक सांग 7वीचा वर्ग होता, 50 मुलं वर्गात होते, शिक्षक गणित शिकवत होते. साहेब इन्फेक्शनला आले तर ते साहेब म्हटले बरं झालं तुमचं गणित चाललं, माझं गणितच आवडीचा विषय, मी तुम्हाला गणिताचं विचारतो. सगळे मुलं टवकारले, विचारा साहेब गणिताचा प्रश्न विचारा. मग तोंडला एक सांगा, काय नाशिक या शहरापासून पुन्हा हे शहर 200 किलोमीटर लांब, तर माझं वय काय. आता पोरं मरू द्या, गुरुजी गडबडले, कारण त्रयराशिक मांडायचं कसं, काय आता समीकरण काय करायचं त्याचं. नाशिक पुन्हा या शहराचं अंतरण साहेबाचं वय काढायचं कसं, कोणालाच काही जमणं. पण त्या 50 मध्ये एक पोरग होतं, बेडर होतं, चाभरट होतं, घाबरणार नव्हतं, बोलकं होतं, चुनचुनीत होतं, हुशार होतं. त्या कार्टेने वर हात केला, तो साहेब मी सांगतो 50 मध्ये एक निघाला. त्या शिक्षकाला बरं वाटलं, साहेबाला बरं, उठ म्हटलं बाळू उभा राहा. त्याला उभं केलं आणि सांग म्हटला नाशिक या शहरापासून पुन्हा हे शहर 200 किलोमीटर लांब, माझं वय काय. तो म्हटला 42. आणि नेमकं त्याचा कालच वाढदिवस झालेला होता, बर्थडे, आणि 42वा सुरू झालो होतो. इतकं तंतोतंत उत्तर आलं. तो साहेब त्या पोराला म्हटला बाळू उत्तर तर 100% बरोबर दिलं, पण रीत कोणती वापरली तेवढं सांग. तो म्हणे साहेब तुम्हाला उत्तर मिळालं ना, आम्ही रीत कोणती वापरू तुम्ही डळा, पुढचा वर्ग पहा तुम्ही. तो साहेब म्हटला तसं नाही. मग मला दुसऱ्यावर प्रयोग करायची वेळ आली तर रीत ज्ञात पाहिजे, रीत कोणती वापरली तेवढं सांग. मग तो म्हणलं साहेब रीत एकदम सोपी आहे. कशी म्हटले, घरी माझा एक मोठा भाऊ आहे, तो हाफ मॅड आहे, 21 वर्षाचा आहे. त्रयराशिक एकदम सोपं आहे. घरी म्हटला माझा मोठा भाऊ आहे, तो हाफ मॅड आहे आणि 21 वर्षाचा आहे. मी त्रयराशिक मांडलं, हाफ मॅड जर 21 तर 21 दुन. कधी कधी काय असतं, विचारणाराचं विचारणं, ज्याला विचारलं त्याला गोंधळात पाडतं. यांनी जाऊ द्या, यांनी त्याला विचारलं वसंत ऋतू म्हणजे काय. वसंत कळण्याची मारामार आहे, पण वसंत ऋतू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मशागत किती करा, खर्च किती करा, फळं मात्र लागू शकत नाही. जी बनकर झाडी शिंपी जीवेसाठी, पाडोनी जन्म काढी आटी, पण फळेशी तईच भेटी, जै वसंतू पावी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता उदाहरण लक्षात राहू द्या. उदाहरण काय, बागेला तुम्ही मशागत खर्च खताचा औषधाचा किती करा, पण वसंत ऋतू आल्याशिवाय जसं बागेला फळं लागू शकत नाही, तसं अमृतानुभवात ज्ञानोबाराय सांगतात, तसं साधकाचे शब्द जड आहे, जरा लक्ष द्या. साधकाच्या प्रयत्न रूपी बागेमध्ये श्री गुरु कृपेचा वसंत जोपर्यंत संचरित होत नाही तोपर्यंत आत्मउद्धाराचं फळ त्याच्या हाती लागू शकत नाही. आत्मउद्धाराचं फळ त्याला मिळू शकत नाही. अमृतानुभवात विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ऐका गोवी, जयाचा तिठीवा वसंतू. अमृतानुभवात ज्ञानोबाराय बोलतात, जयाचा तिठीवा वसंतू, जव नरिगे निगम वना आतू, तव आपुलिये फळी हातू न घेपतीही. म्हणजे साधकाच्या प्रयत्न रूपी बागेत श्री गुरु कृपेचा वसंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आत्मउद्धाराचं फळ साधकाला मिळू शकत नाही. या बोलण्याचा अर्थ आहे साधूचे संगती तरुण. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना, विमुख चरणा संतांचिया, विमुख चरणा संतांचिया. नाही भाग्यहीना, विमुख चरणा संतांचिया.
पायाचं कडे लोट केला. तुकोबाराय म्हणतात ऐका, ज्याचं जीवन संतांच्या संगतीत नाही आणि ज्याचं जीवन संत संगतीच्या विन्मुख आहे तर त्याला उद्धरून जाण्याकरता जगात कुठंच जागा नाही. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, विन्मुख चरणा संतांची या सगळ्या बोलण्याचा तात्पर्य अर्थ आहे अनादि भव दुःखातून जीवाला तरुण जायचं असेल तर एकमेव उपाय साधूचे संगती तरुण उपाय. पण आता ऐका, बुद्धिवाद्यांची शंका आहे. शंका काय? ठीक आहे महाराज, तुम्ही सांगितलं तरण्याचा उपाय साधूची संगती आहे, साधूच्या संगतीत आला जीव जन्म मरणातून कायमचा मुक्त होतो. पण एक सांगा, काय साधूची संगती करण्याचा, ऐका बरं का, साधूची संगती करण्याचा आणि जीवाला तरुण जाण्याचा कार्यकारण भाव संबंध काय? त्यांची संगती आणि जीवाचा उद्धार याच्यात नेमका संबंध काही आहे का? तर संबंध आहे. संबंध कोणता? एक मिनिट ऐका. वास्तविक वेदांत शास्त्राच्या मताने जर चिंतनात गेलो तर वेदांत शास्त्राने जीवाचं जे स्वरूप सांगितलं तर मूळतः स्वरूपाने हा जीव कसा आहे तर स्वरूपाने जीव सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, नित्यमुक्त ही जीवाची मूळची स्थिती आहे. जीव सच्चिदानंद स्वरूप आहे. मग सद्रूप चिद्रूप आनंदरूप असलेल्या या जीवाला जन्म मरण हे भयानक दुःख का भोगावं लागलं? हे दुःख त्याच्या ठिकाणी का ओढावलं? आनंदरूप असलेल्या जीवाला दुःख भोगायचं काय कारण पडलं? तर ऐका, दुःखाचं कारण एकच आहे. कोणतं? अज्ञान. दुःख का आलं? अज्ञान. हे कोणतं अज्ञान आहे? स्वरूपाचं अज्ञान. को अहम, मी कोण आहे या स्वरूपाचं अज्ञान जीवाच्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्या अज्ञानामुळं आनंदरूप असलेला सद्रूप चिद्रूप असलेला जीव या भवदुःखामध्ये अडकला. मग या दुःखाचं कारण काय? अज्ञान. अज्ञान. आता जीवाला या दुःखातून बाहेर निघायचं, या जन्म मरणातून त्याला बाहेर निघायचं, सुटायचं, मुक्त व्हायचं. मग काय करावं लागेल? ज्या अज्ञानाने हा बंध हे भवदुःख जीवाच्या ठिकाणी निर्माण केलं ते अज्ञान निवृत्त करावं लागेल, अज्ञान संपवावं लागेल, अज्ञान घालवावं लागेल. अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय जीवाचं जन्म मरण दुःख संपू शकत नाही. मग अज्ञान निवृत्त करावं लागेल. अज्ञान कशाने निवृत्त होतं? तर वेदांतामध्ये अज्ञानाचा निवर्तक एकमेव आहे आणि ते म्हणजे ज्ञान, दुसरं काही नाही. जसं व्यवहारात उदाहरण आहे बघा, अंधाराचा निवर्तक आहे फक्त प्रकाश. अंधार कशाने जातो? तर त्याला घालवण्याकरता एकच उपाय प्रकाश. तसं अनादि अज्ञान जीवाचं कशाने निवृत्त होतं? त्याला एकच उपाय ज्ञान. ज्ञान. आणि ज्या ज्ञानाने अज्ञान निवृत्त होऊन जीवाचं जन्म मरणाचं दुःख संपतं त्या ज्ञानाचा साठा म्हणजे संत आहे. संत कोण? जेथ ज्ञानाचा कुरुठा, संतांकडे ज्ञानाचा साठा आहे. मग त्या संतांच्या संगतीत जीव आला का संत काय करतात? तर संत त्यांच्या संगतीत आलेल्या जीवाला बोध देतात. संत काय देतात? बोध देतात. आणि संतांनी, साधूंनी बोध एकदा दिला का तो साधूचा बोध त्याच्या अंतःकरण वृत्तीवर परिणाम करायला सुरुवात करतो. एकनाथ महाराजांचा वासुदेव फार गोड आहे. नाथ महाराजांचा वासुदेव आहे फार गोड आहे. नाथ महाराज म्हणतात, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. काय काय महाराज, ऐका बरं का, हे अभंगातले शब्द यांच्या कानापर्यंत गेले पाहिजे, आहे की नाही? हे शब्द महत्वाचे, संतांचे शब्द श्रोत्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. परिणाम काय झाला? भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट. अज्ञान, मी कोण हा भ्रम, मी कोण ही भ्रांती संपूनच गेली. अज्ञान संपलं. भ्रांती कशी गेली? भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी
पावलो पंढरी पेठ. साधू काय करतात? बोध दिला मज सांगा ते. साधू त्यांच्या संगतीत आला, त्यांच्या सेवेत आला, साधू त्याला बोध देतात आणि त्या साधूचा बोध साधकाला एकदा प्राप्त झाला का तो साधक अज्ञानाच्या अनादि जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त होतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात साधू बोध झाला. साधूनी बोध दिला, साधूनी बोध दिला आणि त्याचा तो बोध एकदा वृत्तीवर ठसला, साधू बोध झाला. परिणाम तो नुरोनिया ठेला. पण एक मिनिट आहे बरं का, काय साधू बोध झाला असा पाठ आहे. साधू बोध झाला असा पाठ आहे. साधू बोध केला असा पाठ नाही. साधू बोध केला असा पाठ नाही. मग साधू बोध, आता जाणकार ऐकणारे म्हणतील गिरी महाराज कशाचा किस पाडायचा का? झाला आणि केला याच्यात काय फरक आहे? फार मोठा फरक आहे, फार मोठा फरक आहे. विठ्ठल 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 केला म्हणण्यामध्ये संकोच आहे, झाला म्हणण्यामध्ये व्यापकत्व आहे. एक, केला म्हणण्यामध्ये कर्त्या साधूच्या ठिकाणी अपपर भावाचा दोष लागतो, पण झाला या म्हणण्याने बोधकर्त्या साधूंच्या ठिकाणी अपपर भावाचा दोष लागत नाही. मग साधूंनी काय केलं? बोध देतानी सगळ्या, आता केला म्हणण्यात संकोच काय झाला? केला म्हणण्यात काय अर्थ होतो सांगू का? काय साधू बोध केला असं जर म्हटलं तर मग अर्थ होतो काहींना केला, काहींना अजिबात नाही केला. आपले आपले होते त्यांना केला, आपले नव्हते ते राहिले. जवळचे जवळचे होते त्यांना केला, लांबचे तसेच ठेवले. जादा पाकिट देणारे होते त्यांना केला म्हणण्यात अनेक गडबडी निर्माण होतात. झाला म्हणण्यात हा कोणताच घोटाळा नाही. कर्त्या साधूच्या ठिकाणी दोषच येत नाही. मग केला नाही. साधू बोध काय असतं बघा, साधू बोध देतानी सगळ्या जगाला बोध देतात. देतानी ते हाताखडीत नाही, येईल त्याला देतात, येईल त्याला देतात. घातला दुकान देती आली अशी दान. बोधा करू नये अंतर साधू नाही अपपर, साधू नाही अपपर, साधू नाही अपपर. बोधा करू नये साधू नाही अपपर, साधू नाही अपपर, साधू नाही अपपर, साधू नाही अपपर, साधू नाही साधू नाही अपपर. साधूच्या ठिकाणी आपला परका हा भावच नाही. नाथ महाराजांचा अभंग आहे, बोधा करू नये अंतर साधू नाही अपपर. म्हणून ते येतील त्याला देतात. आणि बा ही वैदिक पद्धत आहे. साधू बोध देताना आपला परका हा विचार कधीच करत नाही बुवा, आणि करीत असेल त्याला साधू म्हणू पण नाही. एक मिनिट ऐका. जसं पाऊस पडताना सर्वत्र सारखा पडतो, पाऊस पडताना वर्षाव कसा करतो? सर्वत्र सारखा वर्षाव करतो. पाऊस कधी असं म्हटला का हे पाटलाचं वावर आहे नी तर जादा पडा, हे सरपंचाचं वावर आहे नी तर आणखी जादा पडा, आणि एक गोसा यायचं आणि याला काही चला पुढं असं नाही विचारित मेघ गणनारीचे, मेघ गणनारीचे, मेघ गणनारीचे. नाही विचारित. इथं काय करायचं आणि हागणदारीचे इथं काय करायचं, चला वावरताच म्हणतो का? नाही विचारित मेघ हागणदारी शेत. जसं पाऊस सर्वत्र सारखी वर्षा करतो
तसं साधू येईल त्याला बोध देतो. मग साधू सगळ्या जगाला बोध देतात, पण त्यांनी देतानी ऐका, त्यांनी बोध देतानी सगळ्यांना बोध दिला, मात्र त्या बोधाचा परिणाम काहींना झाला आणि काहींना झालाच नाही. बोध दिला पण त्याचा परिणाम सगळ्यांना नाही झाला, काहींना झाला आणि काहींना अजिबात नाही झाला. आता ऐका बरं का, ज्याला परिणाम झाला तो त्याच्या बुद्धीचा गुण, साधूच्या बोधाचा परिणाम ज्याच्या ठिकाणी झाला तो त्याच्या बुद्धीचा गुण, आणि ज्याला झालाच नाही तो त्याच्या बुद्धीचा दोष. कर्त्या साधूचा काही संबंध नाही. काही काही माणसांची बुद्धीच अशी आहे महाराज, त्याला नुसता बोध नाही, अख्खा साधू जरी उघडून पाजला तो इकडून पेईल आणि तिकडून निघून जाईल, परिणामच होत नाही. हो, परिणामच होत नाही. विठाला विठाला विठ्ठला 50 वर्ष कीर्तन ऐकणारी माणसं आहेत आपल्या, 60 वर्ष आळंदी पंढरीच्या वाऱ्या करणारी माणसं आहेत आपल्या, 70 वर्ष भजन करणारी माणसं आहेत आपल्या. परिणाम काय सांगा ना? अंतःकरणावर या 50 वर्षाच्या साधनेचा अंतःकरणावर परिणाम काय तो सांगा ना. परिणामाच्या अंगाने जर चिंतनात गेलो तर परिणाम शून्य महाराज, परिणाम 0 परिणामच नाही. आणि परिणाम झालेला करोडो मध्ये एखादाच भाग्यवान आहे. हा, आणि माझी भाषा नाही, 7व्या अध्यायात ही भगवंताची भाषा आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वताम कश्चिन माम. उपनिषद म्हणतात क्वेचिदेव मुमुक्षुवाः. तुकोबाराय म्हणतात, चालो जाणे वाट ऐसा विरळा एक. विरळा पावे 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 अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटी. अवघड गोवे अवघड गोवे अवघड गोवे शेवटी. विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे. बुद्धीच अशी आहे, किती सांगा परिणामच नाही, किती सांगा परिणामच नाही. महाराजांनी शेवटी गात्यात म्हटलंय, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरा देवा. परिणामच नाही. तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही. तैसे चित्त शुद्ध नाही, चित्त शुद्ध नाही. तेथे बोध करील काही, तेथे बोध करील काही. तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही. तेथे बोध करील काही, तेथे बोध करील काही. तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही. त्याला काय करणार? 12 महिने पसायदान शिकवलं गुरुजींनी. 60 मुलं वर्गात होती. 12 महिने पसायदान शिकवलं गुरुजी. रोज सकाळ शाळा भरताना शाळा सुटताना गुरुजी पुढं म्हणायचे, पोरं मागं म्हणायचे. आणि त्या 60 मध्ये एक कार्ट होत. सगळं पसायदान संपलं, गुरुजींनी म्हणायचं, येणे वरे ज्ञान देवो
सुखिया झाला तथास्तु तथास्तु तथास्तु. एक कार्ट असं मागून वरडायचं तसाच तू तसाच तू तसाच. गुरुजी त्याला म्हटले बाळ तसाच तू नाही मग तथास्तु. तसाच तू नाही मग तथास्तु म्हण. तथास्तु तथास्तु तथा. ते कार्ट तसाच तू तसाच तू. शेवटी शिकून मास्टर वैतागला. तो मास्टर त्याला म्हटला तसाच तू आणि तसाच मी जाय घरी. काय करणार आईची बुद्धी ज्याची. अरे 18 अध्याय गीता शिकवली एक जणाला. शेवटी 18 अध्याय धर्मक्षेत्र यत्र योगेश्वर 18 अध्याय. आणि शेवटी त्याला विचारलं काही शंका. तो गीतेत तर काही शंका नाही पण गीतेच्या आधी तुम्ही जे गीता ध्यान अथ गीता ध्यानम जे प्रकरण शिकवलं ना त्याच्यात जे 2 गाढवं सांगितले ना ते 2 गाढवं कोणते तेवढं सांगा. अहो तो शिकवणारा गुरु वैतागला. तो म्हणे गीतेत गाढव. तो मी 55 वर्ष गीता पारायण करतो मला एक गाढव नाही. शिकता शिकता याला गीतेत 2 गाढवं दिसले. गीतेत गाढवं. तो शिकवणार तो म्हटलं मग तुला ते गाढवं कोणत्या श्लोकात दिसले तेवढं सांग. तो म्हटलं तो श्लोक नाही गावतो कोणता. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना हा पार्थो वत्स सुधीर भोगता दुग्धम गीतामृतम मत. त्याच्यामध्ये दोग्धा दोग्धा सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल. त्याच्यामध्ये शब्द काय दोग्धा. शब्द कोणता आहे दोग्धा. ऐका बरं का ऐका. दौतीचा द त्याला काना त्याच्यावर मात्रा तो झाला दो. त्या दोच्या पुढं ग काढायचा पण त्या गला दांडी नाही द्यायची फक्त गोल काढायचा. त्याला अर्धा ग म्हणतात. संस्कृतात त्याला हलंत ग म्हणतात आणि आपल्या मराठी व्याकरणात त्याला पाय मोडलेला म्हणतात. पाय मोडलेला म्हणजे ग काढायचा पण ती दांडी नाही द्यायची नुसतंच गचं गोल काढायचं. दौतीचा द त्याला काना त्याला मात्रा त्याच्या पुढे ग अर्धा ग आणि तो अर्धा ग काढला का अर्धा ग धनुष्याच्या धच्या पोटात घालायचा. ग गणपतीचा अर्धा ग धनुष्याच्या धच्या पोटात घातला आणि त्या धला काना दिला. ऐका अर्धा ग धच्या पोटात घालून धला काना दिला. अक्षर काय तयार झालं गधा 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 गधा. म्हणजे ग अर्धा म्हणायचा आणि धा पूर्ण म्हणायचा. ग पूर्ण नाही म्हणायचा ग अर्धा म्हणायचा आणि धा धा. आणि आधी दौतीचा द त्याला काना मात्र आहे ना दोन्ही अक्षर जवळ आणा त्याच्यावर रेग मारून द्या. आता शब्द काय झाला दोग्धा. दोग्धा म्हणजे दो आणि धा याच्यामध्ये जो ग तो हलंत उच्चारायचा पाय मोडून उच्चारायचा अर्धाच उच्चारायचा पूर्ण उच्चार नाही करायचा. दोग्धा दोग्धा दोग्धा. आणि या शब्दाचा अर्थ दोहन करणारा धार काढणारा गाई म्हशी पिळणारा दूध काढणारा अर्थ आहे त्याचा दोग्धा. आणि हा काय करायचा तो ग पूर्ण म्हणायचा आणि त्याच्यामुळे अर्थ बदलायचा दो गधा दो गधा. आणि तो म्हटला गुरुजी ते 2 गाढवं कोणते तेवढं सांगा. गुरुजी म्हटले बस तुला सांगतो ऐक बा. म्हटले काय पहिला गाढव मी. गुरुजी आज काय बोलतो मला असं नव्हतं. शिक्षक म्हटले तुला नव्हतं असं म्हणायचं पण मी सांगतो पहिला गाढव मी. कशावरून कारण गीतेच्या 18व्या अध्यायात भगवंताने अर्जुनाला स्पष्ट सांगितलं का हे गीताशास्त्र कोणाला सांग आणि कोणाला नको सांगू. तर इदंतेना तपस्काय ना भक्ताय कदाचन. त्याला सांगायचंच नाही. आणि सांगायचं कोणाला 9व्या अध्यायात सांगितलं या लागी सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्यगती परी गौप्यही तया प्रती चावळी जे सुखे हे त्याला सांगायचं. तुझ्या अधिकाराचा विचार न करता बावळटवानी तुला गीता शिकवीत बसलो म्हणून पहिला गद्दा मी. आणि 18 अध्याय गीता शिकून तुझ्यावर काडीचा परिणाम झाला नाही म्हणून दुसरा गद्दा तू. अशी गंमत काय. आई शिक्षिका बापाई शिक्षक दोघं हायस्कूलला ते दापूर सारख्या गावामध्ये राहायचे. आता दापूर गाव धड शहर आहे नाही धड खेड आहे नाही ग्रामीण भाग तो. आणि मग त्यांना एक पोरग होतं 7-8 वर्षाचं होतं. ते पोरग त्या गल्लीतल्या पोरांमध्ये खेळायचं आणि त्या पोरांचा संस्कार त्या पोरावर झाला. आणि ते गावंड आता आपले पोरं कशी खेड्यातले पोरं आपले आणि ते गावंडळ बोलायचे. ते मॅडमचं सरांचं पोरग गावंडळ बोलायला जेवतो का हा पाणी पितो का हा शाळेत जातो हा अभ्यास केला हा हा हा. आता हे आईला चालत. पोरग किती गावंडळ बोललं तर आईला चालत. मम्मीला चालत का. मम्मीला कसं काय चालत. मग ती मॅडम एक दिवस त्या पोराला म्हटली मूर्खा म्हटली आपण एज्युकेटेड
आपण शिकलेले सुशिक्षित माणसं आपल्या घरी येतात, गावंढाळासारखं बोलतो, जेवढा खा, पाणी पितो का, लाज नाही वाटत? होय म्हणायचं, होय. पाणी पितोस, होय. जेवण करतो, होय. अभ्यास केला, होय. गणित सोडवले, होय. शाळेत जातो, होय. होय म्हणायचं, होय. हा हा काय रे, हा हा मूर्ख, हो म्हणायचं, हो. आता नीट लक्षात ठेवशील म्हटलं, हो. कायमचं ध्यानात ठेवशील म्हटले, हो. विसरायचा नाही म्हटले, नाही. आणि कायम म्हणशील का, हा. आईशी बुद्धी ज्याची जड, म्हणजे काहींची बुद्धीच अशी आहे महाराज, त्याला किती सांगा त्याच्यावर परिणाम होत नाही. मग साधूंनी बोध दिला, पण ज्याला परिणाम झालाच नाही तो त्याच्या बुद्धीचा दोष आहे, ज्याला परिणाम झाला तो त्यांच्या बुद्धीचा गुण. आणि तरी 1 मिनिट ऐका, महाराजांनी प्रमाण दिलं मगाशी विचार सागरामध्ये. बोध कोणत्या वृत्तीवर परिणाम करतो आणि कोणत्या वृत्तीवर परिणाम करत नाही, तर ऐका. विचार सागरामध्ये निश्चल दासजींनी असं चिंतन केलं का ज्या साधकांनी म्हणजे ज्यांनी स्वप्रयत्नाने मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त केलेले आहे आणि ज्याच्या ठिकाणी फक्त आवरण नावाचा दोष शिल्लक आहे, असा मल विक्षेप गेलेला आवरण दोष शिल्लक राहिलेला साधक साधूच्या संगतीत आला का साधू आपल्या बोधाने त्याच्या आवरण दोषाची निवृत्ती करतात आणि त्याच्या चित्तावर साधूचा बोध परिणाम करतो. पण आता ऐका, ज्याच्या अंतःकरण वृत्तीमध्ये मळही तसाच, विक्षेपही तसाच, आवरणही तसाच, ज्याचं अंतःकरण दोषाने असं घट्ट भरलेलं आहे, अशा सदोष अंतःकरणावर साधूचा बोध परिणाम करत नाही. महाराजांनी दिलेलं प्रमाण असं आहे, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जाणकार ऐकणारे म्हणतील गिरी महाराज ऐकाव, ज्याच्यावर परिणाम झाला नाही त्याला मरतो, ते नका टाइमपास करू. ज्याला परिणाम झाला, ज्याच्या बुद्धीवर ज्याच्या वृत्तीवर परिणाम झाला, तो परिणाम काय झाला तो ऐकायचा आहे. साधूच्या बोधाने नेमका काय परिणाम घडवला, परिणाम काय झाला, मग ज्ञानोबाराय परिणाम सांगतात. साधू बोध झाला याच्याकरता परत ऐका बरं का 1 मिनिट. तो हे दर्शक सर्वनाम इथं फार जाणीवपूर्वक वापरले बरं का. सर्वांना परिणाम झाला नाही, फक्त काहीच लोकांना झाला. ज्यांना झाला त्यांचा निर्देश करण्याकरता ज्ञानोबारायांनी इथं तो हे सर्वनाम वापरलं. साधू बोध झाला तो हे म्हणायचं बरं का. काय काय साधू बोध झाला, साधू बोध झाला तो. ज्याला झाला नाही त्याची व्यावृत्ती करतात ते, आणि ज्याला झाला तो काय झालं, परिणाम काय झाला, नुरोनिया ठेला, नुरोनिया ठेला. मग साधू बोध झाला त्याच्या ठिकाणी काय झालं, नुरोनिया. आता परस्पर विरोधी 2 शब्द आले बरं का. नुरोनिया म्हणजे उरला नाही, नुरोनिया म्हणजे उरला नाही, आणि ठेला म्हणजे राहिला. आता नेमका काय परिणाम समजायचा, संपला हा परिणाम झाला का राहिला हा परिणाम झाला. नुरोनिया म्हणजे संपला आणि ठेला म्हणजे राहिला. मग नेमका परिणाम झाला कोणता, संपला का राहिला. ज्ञानोबाराय म्हणतात नुरून उरला, नुरून उरला म्हणजे नुरला म्हणजे संपला पण, उरला म्हणजे राहिला पण, ठेला म्हणजे राहिला. नुरोनिया ठेला. आता हा कसा काय परिणाम. आता वेळ संपलाय आपला, शॉर्टकट मारतो आता बरं का. काय जाऊ द्या, काही बाबींनी संपला आणि काही बाबींनी राहिला म्हणून नुरोनिया, काही बाबींनी संपला म्हणून नुरोनिया, आणि काही बाबतींमध्ये उरला म्हणून ठेला. आता काय संपला आणि काय उरला तर एकच बोलतो, त्याच्यातही शॉर्टकट करतो. अहम देहास्मी, अहम देहास्मी या वृत्ती ज्ञानानं संपला, अहम देहास्मी या वृत्ती ज्ञानानं संपला, आणि अहम ब्रह्मास्मी या बोध ज्ञानाने राहिला. म्हणजे त्याच्या ठिकाणी अहम देहास्मी हे अज्ञान संपलं आणि अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान त्याच्या चित्तात दृढ झालं. त्याला म्हणतात नुरोनिया ठेला. पण परत ऐका, मी देह जाणं, मी ब्रह्म या बोधावर येणं हा साधूच्या बोधाचा 100% परिणाम नाही, हा 50%. मग 100% परिणाम कोणता,
तर मी देह हे जसं गेलं तसं कालांतराने मी ब्रह्म हा सुद्धा भाव अंतःकरणात शिल्लक राहता कामा नये, तो सुद्धा संपलाच पाहिजे. ठाईच मुराला मी ब्रह्म हे वृत्तीमध्ये जिरून गेलं पाहिजे. ठाईच मुराला अनुभव. कोणता अनुभव? मी ब्रह्म हा अनुभव सुद्धा वृत्तीमध्ये शिल्लक राहता कामा नये. हा पूर्ण परिणाम साधुबोध झाला. तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला. कशाप्रमाणे? छोटा दृष्टांत दिला. कापुराच्या वडीला काडी लावली का क्षणार्धात तो कापूर पेटतो, पेट घेतो, विजून जातो. पण पेटून विजलेल्या कापराच्या जागेवर पहा तर कापूरही उरत नाही, अग्नी उरत नाही. ज्ञानोबा लिहितात, ना तरी आगी लागली या कापुरा तेथ कापूर ना वैश्वानरा. वैश्वानर अग्नी राहत नाही, कापूरही उरत नाही. कापूर जळून संपला का कापूर आणि अग्नी दोन्ही संपून जातं. तसं साधूच्या बोधाचा अंततः गत्वा परिणाम आहे. मी देह हेही जातं, मी ब्रह्म तेही जातं आणि तो फक्त आनंद स्वरूप ब्रह्माकार बनून उरतो. हा त्याचा खरा परिणाम. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली. मग आता पुढं त्याचं काय झालं? मी देह गेलं, मी ब्रह्म गेलं. मग त्या साधकाचं पुढं झालं काय? ज्ञानोबा म्हणतात तो तिथं पोहोचला. आता कुठं? मोक्ष रेखे आला. तो सा काष्टासा परागती नस पुनरावर्तते या सीमेवर गेला. मोक्ष रेखे आला आणि सगळ्या भाग्यानी नटला, भाग्यवंत झाला. भाग्यवी नटला कोण आहे? तो जो साधूच्या अंकित झाला. साधूचा अंकिला हरिभक्त. आणि आता ऐका, अखंड वृत्ती ब्रह्माकार झाली म्हणून त्याला चराचरात परब्रह्माशिवाय दुसरी अनुभूती नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, संत ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी. हरी दिसे जनिवणी आत्मतत्वी, हरी दिसे जनिवणी आत्मतत्वी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरि दिसे जनिवणी आत्मतत्वे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे हरी. दोबार कुमाई, 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 दोबार कुमाई. अशा अर्थाचं चिंतन व्यक्त करणारा संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा हरिपाठातला 6व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी त्याचा अल्पसा विचार आपल्या पुढे सांगण्याचा यथामती प्रयत्न केलेला आहे. नियोजित संकल्पित वेळ आपला जवळजवळ संपलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा आपल्या श्री क्षेत्र चापडगाव या चापडगावचा अखंड हरिनाम सप्ताह, भगवान श्री परमात्म्यांची असीम कृपा, अनेक अनेक साधू संतांचा कृपा आशीर्वाद, त्याचबरोबर ऐश्वर्य संपन्न संत श्री संत भगवान बाबा महाराज आणि त्याचबरोबर श्री संत स्वामी सुरेशानंदगिरीजी महाराज
या संत महंतांचा कृपा आशीर्वाद, आदरणीय हरिभक्तीपरायण मदन महाराज वरपे, आदरणीय हरिभक्तीपरायण विष्णूजी महाराज केंद्रे यांचं मार्गदर्शन, चापडगाव ग्रामवासीय तुम्हा सर्व पुरुष भाविकांचं, सगळ्या मायमाऊल्यांचं, गावातील सर्व युवा शक्ती म्हणजे सगळ्या तरुण मित्रांचं आणि गावातील स्थानिक चापडगावचं सर्व भजनी मंडळ, या सर्व भजनी मंडळाचं, सर्व गावाचं अनमूल्य सहकार्य आणि या समग्र योगायोगातून प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने श्रद्धेने या ठिकाणी संपन्न होतो आहे. या उत्सवातली एक सेवा समर्पित करण्याकरता जी आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली, निमंत्रणाच्या स्वीकाराप्रमाणे आम्ही आलो, तुम्ही आलात आणि आपण या प्रसंगाला ज्ञानोबरायांच्या अभंगाचं अल्पसं चिंतन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज शेळके, आदरणीय हरिभक्तीपरायण विजय महाराज काळे, आदरणीय हरिभक्तीपरायण बरोबर ना कैलास महाराज जाधव, त्याचबरोबर मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण मुकुंदजी महाराज लाड, सतीशजी महाराज आव्हाड आणि सुभाषजी महाराज भालेराव, ही सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी आपल्या या पंचक्रोशीमध्ये वारकरी संप्रदायाचं नित्य सेवा कार्य करणारी ही गायक वादक सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे चिरंजीव कृष्णा महाराज ते पण या ठिकाणी आहेत. त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हार्मोनियम वादक, त्याच्यानंतर ज्यांची साऊंड सिस्टीमचं नाव नाही काय आहे, सचिन सोनवणे, आदरणीय हरिभक्तीपरायण सचिन महाराज सोनवणे साऊंड सिस्टीम, आणि आपण सर्व श्रोते सज्जन चोपदार महाराज, विनेकरी महाराज, या ताईनी कीर्तन केलं ना परवा, तुमची नात ना श्रावणी ताई नात आहे ना तुमची दुकानदार, हा मग हरिभक्तीपरायण श्रावणी ताई आपल्या सर्वांच्या समवेत पंचक्रोशीतून आलेले बाहेरगावचे सगळे भाविक मंजन सर्वांच्या समवेत जी संपन्न झाली सेवा ती पांडुरंगाच्या, बालाजी हनुमंतरायाच्या, प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो. जाता जाता एक सूचना आणि तळमळीचं निमंत्रण सर्वांकरता दिनांक 12 डिसेंबर 2025 ते दिनांक 19 डिसेंबर 2025 या कालखंडामध्ये वावीला आपल्या मठावरती वैकुंठवासी श्री गुरु रामगिरी महाराज वावीकर यांच्या 25व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रौप्य महोत्सवी भक्ती पंढरी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि तो सोहळा 25 तारीख आपलं 12 डिसेंबर पासून सुरू होऊन 19 डिसेंबरला काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता होणार आहे. दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातील एकमेव विद्वतरत्न श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखातून कथा संपन्न होणार आहे. त्याच्यानंतर पहिल्या दिवशी 12 डिसेंबरला विदर्भरत्न रामायणाचार्य परमपूज्य श्री हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज ढोक नागपूरकर 6 ते 8 कीर्तनाची वेळ, बरं का, 6 ते 8 कीर्तनाची वेळ, 6 ते 8 या वेळेमध्ये पहिल्या दिवशी परमपूज्य रामरावजी महाराज ढोक, दुसऱ्या दिवशी परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज घोले अध्यक्ष गाथा मंदिर देहू, तिसऱ्या दिवशी परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तीपरायण संदीपानजी महाराज शिंदे हाशेगाव उस्मानाबाद अध्यक्ष सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, चौथ्या दिवशी विद्वतरत्न वेदांत भास्कर परमपूज्य श्री हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज लाड गुरुजी घोळ जिल्हा बीड त्यांचं कीर्तन, पाचव्या दिवशी विद्वतरत्न ॲडव्होकेट हरिभक्तीपरायण जयवंतजी महाराज बोधले श्री क्षेत्र पंढरपूर त्यांचं कीर्तन, सहाव्या दिवशी परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तीपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं कीर्तन होईल, सातव्या दिवशी परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देगलूरकर
यांचं कीर्तन होईल. आणि 19 तारखेला 8व्या दिवशी सकाळी संतवीर युवा मित्र श्री गुरु बंडा तात्या कराडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या रौप्य महोत्सवी भक्ती पंढरी सोहळ्याची सांगता होईल. असा हा 8 दिवसीय कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये 12 तारखेला सकाळी 9 वाजता संपूर्ण वावी गावातून एक शाही मिरवणूक येणार साधू संतांची, आणि नंतर ती मिरवणूक गावातून पूर्ण होऊन मंडपामध्ये जाणार आणि कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा होणार. त्या उद्घाटन सोहळ्यासाठी परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण श्री महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री श्री क्षेत्र भगवानगड, त्याच्यानंतर शांती ब्रह्म श्री गुरु भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड देवस्थान, त्याच्यानंतर आपले जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्ण दासजी महाराज लहवीतकर, त्याच्यानंतर आपल्या सरदवाडीच्या जवळ इथं एक फार मोठ्या योगीराजाचा सुंदर आश्रम आहे, फार गोड त्यांची साधना आहे, ते योगीराज महाराज आणि आमचे कोपरगावचे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य परमपूज्य श्री हरिभक्तीपरायण रमेश गिरीजी महाराज या संत महंतांची 9 वाजता सगळ्या गावातून शाही मिरवणूक निघून मंडपामध्ये जाईल. स्टेजवरती सर्वांचे आशीर्वाद मनोगत होतील आणि त्याच्यानंतर त्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य असं आहे का गाथा भजन जे होणार आहे, पारायणाच्या जागेवर आपण गाथा भजन ठेवलेलं आहे, पण ते गाथा भजन फडकरी वारकरी पद्धतीने होणार. त्याच्याकरता आळंदी पंढरपूरची वारी करणारे 25 वारकरी फक्त गाथा भजन, आजरेकर, वासकर, टेंभुकर या फडावर जे नित्य गाथा भजन करतात असे 25 वारकरी फक्त गाथा भजना करता, काकडा आणि गाथा भजना करता त्यांची नियुक्ती केलेली आहे. 200 टाळकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रोज गाथा भजन होणार. 200 टाळकरी उभे राहणार आणि 200 टाळकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं रोज भजन होणार आणि सर्वांना निवासाची भोजनाची सगळी व्यवस्था तिथं उत्तम प्रकारची करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाणार. त्याच्याकरता दिवाळीच्या नंतर पत्रिका छापल्या जातील, त्या पत्रिका पोस्टर बॅनर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल. तरी सुद्धा याच कीर्तनातून मी उपस्थित सर्वांना म्हणजे चापडगावकर पण आणि पंचक्रोशीतून आलेल्या सगळ्या गावच्या भाविकांना तळमळीचं निमंत्रण करतो. माझं तर तुम्हाला आमंत्रण असं आहे, गाडीच लावून द्यायची, रोज दुपारी 2 वाजता तिथं यायचं, चंद्रशेखर महाराजांचं भागवत ऐकायचं. 200 विद्यार्थी राहणार आहे, 200 बालगोपाळ विद्यार्थी 200 राहणार आहे. त्या 200 मुलांचा रोज हरिपाठ होणार आहे, डोळ्याचे पारणं फिडील असा हरिपाठ होणार आहे. 2 वाजता गाडी घेऊन यायचं, पार्किंगला गाडी लावायची, कथा ऐकायची, हरिपाठ ऐकायचा, कीर्तन ऐकायचं, प्रसाद घ्यायचा आणि आपलं यायचं. मी तुम्हाला असं सांगतो तळमळीनी का 8च्या 8 स्त्रिया पण आणि पुरुष पण 8च्या 8 दिवस या, 8 दिवस या. नाही जमलं तर 7 दिवस तरी या, 7 दिवस नाही जमलं 6 दिवस तरी या, 6 दिवस नाही जमलं 5 दिवस तरी या, 5 दिवस नाही जमलं 4 दिवस तरी या, 4 दिवस नाही जमलं 3 दिवस तरी या, 3 दिवस नाही जमलं 2 दिवस तरी या, 2 दिवस नाही जमलं 1 दिवस तरी या, आणि एकही दिवस नाही जमलं तर घरीच राहा. मग आता काय करू? सर्वांना तळमळीनी प्रेमाचं निमंत्रण. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.